धनुष्यबाण गायब करण्यासाठी भाजपनं अघोरी जादू केली अशा शब्दांमध्ये संजय राऊतांनी मोदी आणि शहांवर निशाणा साधलाय। तर संजय राऊतांनीच ठाकरे गटावर काळी जादू केली आहे असं प्रत्युत्तर आता नितेश राणे यांनी दिलंय। दुसरीकडे मातोश्रीच्या परिसरामध्ये कोण अघोरी विद्या करणारे बसतात याची राऊतांना कल्पना आहे। त्यांनी नाव जाहीर करावं अन्यथा मी करेन असं आव्हान देखील संजय शिरसाट यांनी दिलंय। भारतीय जनता पक्षानं म्हणजे विशेषतः मोदी शहांनी जादू केली, अघोरी जादू केली। ही अघोरी जादू या अर्थानं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या धनुष्यबाणावर, ज्या धनुष्यबाणावर बाळासाहेबांची श्रद्धा होती, या महाराष्ट्राची श्रद्धा होती, तो धनुष्यबाण महाराष्ट्रातून गायब करण्याचं अघोरी कृत्य, अघोरी जादू ही मोदी शहांच्या भारतीय जनता पक्षाने केलेली आहे। एका तांत्रिक बुवासारखा जो काही निंबू काही जो काही काळा जादू या संजय राजाराम राऊतनी उद्धव ठाकरेंवर फिरवलेला आहे, त्याच्यामुळे आता उद्धव ठाकरेंचं हम दो आणि हमारे दोच राहिलेला आहे। धनुष्यबाणला किंबहुना आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या धनुष्यबाणला सन्माननीय एकनाथ शिंदेच्या माध्यमातून वाचवण्याचं काम हे आदरणीय पंतप्रधान मोदीजीने, आदरणीय अमित शहाजीने आणि आमच्या देवेंद्र फडणवीसजींनीच केलेलं आहे। अघोरी विद्या कशी असते हे त्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे। मातोश्रीच्या आसपास किती अघोरी विद्यावाले बसलेले असतात याची त्याला कल्पना आहे। कोण कोण जादू मंत्र करतं, कोणत्या बाबा बुवाकडे जातं याची सुद्धा कल्पना त्यांना असल्यामुळं त्यांचा हा दृष्टिकोन, ज्या भावनेने ते बोललेत त्यांची नजर ही मातोश्रीकडे होती। कोण कोण बाबा आलेलेत हे जर सांगायचं ठरलं तर संजय राऊतने सांगावं, नसतं मला चॅलेंज करावं, मी त्यांची नावं घोषित करू शकतो।